नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण 30 एप्रिल 2026 या दिवशीच्या चालू घडामोडींवरील सर्वात महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. मित्रांनो, हे प्रश्न आपण जे बघणार आहोत ते येणारी तुमची कोणतीही स्पर्धा परीक्षा असो यामध्ये थेट विचारले जाऊ शकतात. तर चला बघूया तुमचा किती स्कोअर येतो. चला आता आपण पहिला प्रश्न बघू. एप्रिल 2026 मध्ये भारताने कोणत्या देशासोबत मुक्त व्यापार करार केला आहे? FTA करार म्हणजेच फ्री ट्रेड ॲग्रीमेंट केला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे न्यूझीलंड. न्यूझीलंड हे याचं योग्य उत्तर आहे. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, हा परीक्षेत येऊ शकतो. तर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुक्त व्यापार करार झाला म्हणजे FTA फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झाला. तर या करारामुळे भारताला न्यूझीलंडमध्ये 100% ड्युटी फ्री प्रवेश मिळणार आहे. आणि यामुळे व्यापार आणि गुंतवणूक वाढेल. तर चला आपण पुढील प्रश्न बघू. मूव्हिंग टुवर्ड्स इफेक्टिव्ह सिटी गव्हर्नमेंट या विषयावरील अहवालाचे प्रकाशन कोणी केले? तर याचं योग्य उत्तर आहे मनोहरलाल खट्टर. मनोहरलाल खट्टर. 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांचे प्रशासन सुधारण्यासाठी हा आराखडा तयार करण्यात आला आहे. तर भारताला 2047 पर्यंत विकसित देश बनवण्यासाठी शहरांची भूमिका महत्त्वाची आहे. तर मूव्हिंग टुवर्ड्स इफेक्टिव्ह सिटी गव्हर्नमेंट या विषयावरील अहवालाचे प्रकाशन केले आहे मनोहरलाल खट्टर यांनी. चला आपण पुढील प्रश्न बघू. एप्रिल 2026 मध्ये कोणता देश आंतरराष्ट्रीय सौर आघाडी म्हणजेच ISA आणि ग्लोबल बायोफ्युएल्स अलायन्स मध्ये सामील झाला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे जॉर्डन. तर जॉर्डनने ISA म्हणजे आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आणि ग्लोबल बायोफ्युएल्स अलायन्स म्हणजे GBA मध्ये प्रवेश केला आहे. तो 2030 पर्यंत 50% वीज अक्षय ऊर्जेतून निर्माण करण्याचे लक्ष्य ठेवतो. जॉर्डन हे याचं योग्य उत्तर आहे. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आणि ग्लोबल बायोफ्युएल्स अलायन्स मध्ये जॉर्डन हा देश सामील झाला आहे. चला आपण पुढील प्रश्न बघू. सुरक्षित रस्ते प्रवासाचा अधिकार कोणत्या कलमाअंतर्गत समाविष्ट केला गेला आहे? तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पॉलिटीमध्ये आपण वेगवेगळे कलम बघतो. तर कलम 21 मध्ये आता सर्वोच्च न्यायालयाने सुरक्षित रस्ते प्रवासाचा अधिकार समाविष्ट केला आहे कलम 21 अंतर्गत. हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हा येणाऱ्या परीक्षेत नक्कीच येऊ शकतो. तर सर्वोच्च न्यायालयाने सुरक्षित प्रवास हा जगण्याच्या अधिकाराचा भाग मानला आहे. तर कलम 21 म्हणजे जगण्याचा अधिकार मध्ये सुरक्षित रस्ते प्रवासाचा अधिकार समाविष्ट झाला आहे. चला आपण पुढील प्रश्न बघू. युनेस्कोने नुकतेच किती जागतिक जिओ पार्क्स म्हणजे ग्लोबल जिओ पार्क्स घोषित केले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 12. युनेस्कोने 12 नवीन जिओ पार्क्सची घोषणा केली असून जगभरात आता 241 जिओ पार्क्स झाले आहेत. तर हे नवीन पार्क्स चीन, फ्रान्स, जपान, मलेशिया आणि पहिल्यांदाच ट्युनिशियासह इतर देशांमध्ये आहेत. तर जिओ पार्क्सचे मुख्य काम जे आहे ते आहे भौगोलिक वारसाचे रक्षण करणे आणि शाश्वत विकासाला चालना देणे. तर पुढील प्रश्न आपण बघू. पॅराशूटिंग या खेळाचे जागतिक नियंत्रण आता कोणत्या संघटनेकडे सोपवण्यात आले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ISSF म्हणजेच इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन हे याचं योग्य उत्तर आहे. तर आता ISSF पॅराशूटिंगचे नियंत्रण करेल. तर यामुळे ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिक मध्ये एकसारखे नियम लागू होतील. तर चला आपण पुढील प्रश्न बघू. जल जीवन मिशन अंतर्गत 10 वर्षांचे वॉरंटी मॉडेल लागू करणारे पहिले राज्य कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश हे याचं योग्य उत्तर आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाणी पुरवठा योजनेच्या दीर्घकालीन देखभालीसाठी हे 10 वर्षांचे वॉरंटी मॉडेल सुरू केले आहे. हे असे मॉडेल लागू करणारे उत्तर प्रदेश हे देशातील पहिलेच राज्य ठरले आहे. म्हणून हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हा येणाऱ्या परीक्षेत नक्कीच येऊ शकतो की 10 वर्षांचे वॉरंटी मॉडेल जल जीवन मिशन अंतर्गत सुरू करणारे हे उत्तर प्रदेश पहिलेच राज्य ठरले आहे. तर या वॉरंटी मॉडेल अंतर्गत ग्रामपंचायतींना मालकी हक्क दिले जातील आणि बांधकाम एजन्सीला 10 वर्षे देखभालीची जबाबदारी घ्यावी लागेल.
तर आता जे आपण प्रश्न बघितले मित्रांनो, तर आपण त्याची शॉर्टमध्ये रिव्हिजन करू. भारताचा नवीन मुक्त व्यापार भारताने नवीन मुक्त व्यापार करार कोणत्या देशाशी केला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे न्यूझीलंड. इफेक्टिव्ह सिटी गव्हर्नमेंट या विषयावरील अहवाल प्रकाशित केला आहे मनोहरलाल खट्टर यांनी. तर ISA म्हणजे इंटरनॅशनल सोलर अलायन्स आणि ग्लोबल बायोफ्युएल अलायन्स मध्ये नवीन कोणत्या देशांनी प्रवेश केला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे जॉर्डन. तर सुरक्षित रस्ते प्रवासाचा अधिकार कलम 21 अंतर्गत समाविष्ट करण्यात आला आहे. तर युनेस्कोने नवीन जागतिक जिओपार्क्स किती समाविष्ट केले आहे जागतिक जिओपार्क्सच्या लिस्टमध्ये? त्याचं योग्य उत्तर आहे 12. तर पॅराशूटिंगचे नवीन जागतिक नियंत्रक कोण आहे? तर ISSF. तर जलजीवन मिशन चे 10 वर्षाचे वॉरंटी मॉडेल कोणत्या राज्य सरकारने सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. तर मित्रांनो, हे होते आजचे 7 प्रश्न. तर तुमचा स्कोर किती झाला आहे हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारचे तुम्हाला जर क्वेश्चन्स हवे असतील तर MPSC एक्झाम गाईड या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.